केसांची व्यवस्थित निगा न राखल्यामुळे केसांमध्ये गुंता वाढतो व जट तयार होते। जटीची जोपासना अंधश्रद्धेतून होते। कणेरी गावातील बबन कांबळे यांनी प्रशांत आंबी यांच्याशी संपर्क केला। तसेच सदर महिलेस जट काढण्यासाठी सांगण्यात आले। यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील यांनी 2 महिलांना जटामुक्त केलं। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं शांताबाई कांबळे राहणार कणेरी तालुका पन्हाळा व मालन संभाजी खामकर राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली यांना जटामुक्त करण्यात आले। या महिला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपर्कात आल्या। सीमा पाटील व गीता हसूरकर यांनी या महिलांना जटामुक्त केलं। हा कार्यक्रम आकार गार्डन ताराबाई पार्क इथे संपन्न झाला। यापूर्वी सुद्धा कित्येक महिलांना समितीच्या सीमा पाटील यांनी जटामुक्त केले। केसांची व्यवस्थित निगा न राखल्यामुळे केसांमध्ये गुंता वाढतो व जट तयार होते। जटीची जोपासना अंधश्रद्धेतून होते। कणेरी गावातील बबन कांबळे यांनी प्रशांत आंबी यांच्याशी संपर्क केला व महिलेला जट काढण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं। यावेळी रमेश वडणगेकर, खगोल अभ्यासक किरण गवळी, सीमा पाटील, गीता हसूरकर, रेखा सपाटे, विद्या गायकवाड, राजू संभाजी खामकर, संभाजी हरी खामकर उपस्थित होते।